मंडळी नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर आपल्या भेटीचा आज योग आलेला आहे आणि त्याचं कारण देखील तसंच आहे. 2025 हे वर्ष आता संपत आलेलं आहे. नव्हे तर ते आता उद्या संपणार आहे आणि नवीन वर्ष 2026 आता सुरू होईल. नवीन वर्ष, नवे संकल्प आणि नवीन नियोजन आपण सर्वजण करणार आहोत. नवीन आशा आपल्या मनामध्ये, सर्वांच्या मनामध्ये पुन्हा एकदा पल्लवित करणारं हे 2026 हे वर्ष. सुरुवातीलाच मी आपणा सर्वांना या इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणार आहे आणि या निमित्ताने आपल्यासोबत काही बोलावंसं वाटलं म्हणून एक थोडंसं हितगुज मी आपल्यासोबत करेन. मंडळी, आपण प्रत्येक जण नवीन वर्षाचे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे संकल्प करत असतो आणि हे संकल्प मग ते पूर्ण होत नाही होत, आपण ते दरवर्षी करत असतो. आता ह्या वर्षी आपल्याला नवीन काहीतरी करता येईल का, नवीन काही विषयावर बोलता येईल का, असा मी विचार करत होतो आणि सहज माझ्या मनात आलं की आपण आपल्या मित्रपरिवाराच्या काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मग विवाह असेल, मग रिसेप्शन असेल, वास्तुशांती असेल, या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू, बंद पाकिटं आपण त्यांना देत असतो. मात्र आपल्या मित्रपरिवारातील, नातेवाईकातील काही लोक जेव्हा आजारी पडतात तेव्हा आपण जेव्हा त्यांना भेटायला जातो त्यावेळेला आपण फळं वगैरे असे खायचे पदार्थ घेऊन जातो. मात्र माझ्या मनात असा विचार आला की आजारी माणसं जेव्हा आजारासोबत लढत असतात त्याच वेळेला त्यांचे नातेवाईक आर्थिक विवंचनेसोबत लढत असतात. हा माझा मूळ विषय. मग आपण जसं आपल्या मित्रपरिवाराला भेटायला जात असताना भेटवस्तू वगैरे देतो, बंद पाकिटं, बंद लिफाफे आणि त्याच्यामध्ये पैसे, नोटा टाकतो, त्याला काही लोक आहेर म्हणतात. मग आपण त्याच परंपरावर चालणार का, हा पहिला प्रश्न. नवीन परंपरा आपल्यापासून काही सुरू होणार आहेत की नाहीत, हा दुसरा प्रश्न. जुन्या ज्या चांगल्या परंपरा आहेत त्या आपण पालन करतो, ते योग्य गोष्ट आहे. मात्र आपण एखाद्या परंपरेचा उद्घोषक किंवा निर्माता आपण का होऊ नये, एखादी परंपरा आपण नव्याने निर्माण का करू नये. कारण प्राचीन काळामध्ये ज्यांनी परंपरा निर्माण केल्या ते देखील माणसंच होती ना, आपण देखील माणसंच आहोत. आपण एकीकडे मोठमोठ्याल्या गप्पा मारतो, मानवतावाद, सुबुद्धी, माणुसकी, प्रेम, दया, ठीक आहे नाही. मग आपण या सगळ्या गुणवैशिष्ट्याला आधारून अशी एखादी परंपरा, किमान एखादी तरी परंपरा निर्माण करणार आहेत की नाहीत. मी तर संकल्प केलाय मंडळी की या वर्षापासून मी जेव्हा एखाद्या आजारी माणसाला भेटायला जाईन ना त्यावेळेला फळं तर कुणी बी घेऊन जाणार आहे. किमान आपण भेटायला जात असताना जितक्या किमतीची फळं घेऊन जाणार आहोत किंवा खायच्या वस्तू घेऊन जाणार आहोत
तेवढेच पैसे ते बंद पाकिटामध्ये आपण जर टाकले तर त्या जो आजारी माणसाचा पालक आहे किंवा तो जो नातेवाईक आहे जो की खर्च करतोय तिथे, आर्थिक विवंचना त्याला येऊ शकते. मग आपली ही छोटीशी मदत त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करून जाते मंडळी. आणि हाच संकल्प महत्वाचा आहे. आणि आपण देखील सर्वजण हा संकल्प 2026 पासून करूयात. ही जर परंपरा सुरू झाली ना मंडळी, तर समाजाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि साधू संतांनी देखील सांगितलेलं आहे की जो विवंचनेत आहे, जो संकटात आहे, त्याला मदत करणं हाच खरा मानव धर्म आणि हाच खरा संकल्प असतो बरं का मंडळी. दुसरा संकल्प, आपण झाडाप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व प्रफुल्लित केलं पाहिजे. ही दुसरी गोष्ट. झाड जसं आलेल्यांना आसरा देतं, सावली देतं, ते कोणत्याच प्रकारचा भेदभाव करत नाही, सगळ्यांना फळं देतं आणि आपण ती मधुर अशा प्रकारची फळं चाखतो. म्हणून झाडाप्रमाणे देखील आपलं व्यक्तिमत्व आपण दुरुस्त म्हणण्यापेक्षा तशा पद्धतीने बांधणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे येणाऱ्याला फक्त सावली मिळेल, त्याला त्रास होणार नाही. एका चित्रपटामध्ये एक असं कथानक होतं मंडळी की तो जो नायक आहे तो मदत करतो आणि त्या मदत ज्याला केली त्याला सांगतो, हे सांगू नको कुणाला, माझं धन्यवाद मानू नको, तू आणखी 3 लोकांना मदत कर. हे काल्पनिक जरी वाटत असलं ना मंडळी, याची सुरुवात कुठंतरी जर झाली तर किती छान होईल नाही का. आणि म्हणून अशा प्रकारचे आपण जे प्रत्यक्षात येतील असे संकल्प काही करूयात. खरं तर 1 वर्ष आपलं संपलंय मंडळी. आपल्या आयुष्यामधलं 1 वर्ष आता मागे पडलंय. म्हणजे आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष आता संपलेलं आहे. या विचाराने हे आयुष्य आपल्याला पुन्हा मिळणार नाही. नवीन वर्ष जरी असलं तरी देखील आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष आता कमी झालेलं आहे. हे आपण मान्य करायला तयार होत नाहीत. 1 वर्षाने आपण मोठे झालोत, मग त्या निमित्ताने आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे, जे की आपल्या मनाला चांगलं वाटेल, चांगली शांतता मिळेल, आपली नैतिकता चांगली वाढीला लागेल आणि एक चांगलं आत्मिक समाधान आपल्याला मिळेल. असं काहीतरी आपण नव्याने केलं पाहिजे मंडळी. हे आयुष्य पुन्हा नाही बरं का. या आयुष्यामध्येच आपल्याला आपलं नाव मागे राहील असं काहीतरी करावं लागेल. कितीही श्रीमंत लोक झाली, त्यांचं नाव कुणी घेणार नाही मंडळी. जगातला 1 नंबरचा श्रीमंत माणूस, तो देखील सगळं काही ठेवून इथंच ठेवतो आणि त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो. आपण सर्वजण इहलोकीची यात्रा संपवणार आहोत एक ना एक दिवस. कारण अमृत पिऊन कुणीही चालेलं नाही. आणि म्हणून या इहलोकीच्या यात्रेदरम्यान आपण एक वाटसरू आहोत. ही वाट कोणाची किती लांबपर्यंत आहे हे त्याला देखील माहिती नाही. आणि मग अशा काळामध्ये मग स्वार्थ, हे सगळीकडं भ्रष्टाचार, हे पैसा, वेगवेगळ्या मार्गाने पैसा कमवण्याची प्रवृत्ती, संचय प्रवृत्ती, ही आपल्याला शोभत नाही मंडळी. जेवढा लागेल तेवढा पैसा कमवावा जरूर, या मताचा मी देखील आहे. परंतु तो अतोनात पैसा
शेवटी भ्रष्ट वागण्याकडे माणसाला घेऊन जात असतो. म्हणून असं काही करा की जेणेकरून समाजाच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आपण काहीतरी रूपाने प्रवेश करू शकू. मदतीच्या रूपाने असेल, चांगलं बोलणं असेल, काहीतरी कुणाला तरी दान दिल्याच्या स्वरूपामध्ये असेल. दातृत्व समाजामध्ये आणखी देखील जिवंत आहे मंडळी. अनेक लोक, माझे अनेक असे मित्र आहेत की ज्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दातृत्व आहे. मी याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये त्यांचा नावानिशी उल्लेख देखील करणार आहे. समाजामध्ये अशा गोष्टी, अशा प्रवृत्ती निर्माण झाल्या पाहिजेत.